इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप स्टेटस यावर सध्या लग्नाची व्हिडिओ चालत आहे. सध्या लग्नाचा सीझनच आहे. कोणाच्या मित्राचं लग्न होतंय तर कोणाच्या नातेवाईकाचं. पण याच आनंदाच्या वातावरणात काही तरुण असेही आहेत ज्यांचं वय वाढत चाललंय पण लग्न जमत नाहीये. याच गोष्टीचा फायदा घेतात एजंट लोक. लग्न जुळून देणारे एजंट देखणी मुलगी दाखवायची, गोड बोलायचं आणि लग्नाच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घालायचा. आज आपण अशा एका धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील. बीडमध्ये एका 19 वर्षीय मुलीने तब्बल 9 लग्न केली. हो, हे खरं आहे. तिने 9 लग्न केली आणि 9 लाखाला चुना लावला. पण ही लुटेरी दुल्हन पकडली कशी गेली, तिचा प्लॅन कसा असायचा आणि हा सगळा भांडाफोड कसा झाला, आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी प्रीती. ही गोष्ट आहे बीडच्या उमापूर मधील एका तरुणाची, ज्याचं वय वाढत होतं पण लग्न जमत नव्हतं. अशातच गावातल्या एका ओळखीच्या एजंट दाम्पत्याने त्याला एक स्थळ सुचवलं. मुलगी अहिल्यानगरची होती. मुलगी दिसायला एकदम सुंदर होती. वय फक्त 19 वर्ष. त्या तरुणाला वाटलं आपलं नशीब उघडलं. पण इथूनच सुरू झाला खरा खेळ. एजंटनी आट घातली की लग्न करायचं असेल तर 3.5 लाख रुपये द्यावा लागतील. थोड्या वाटाघाटीत 3 लाखाचा सौदा झडला. तरुणाने 2 लाख फोन पे केले आणि 1 लाख रोख देतो असे त्याने सांगितले. कोणतीही प्री वेडिंग नाही, कोणतेही फोटोशूट नाही, कोणतीही जास्त चौकशी नाही. घाईघाईत मंदिरात लग्न लावून देण्यात आलं. लग्न झालं, नवरी घरी आली. पण ही काही साधीसुधी नवरी नव्हती. तिला घरात कुणाचाच अडथळा नको होता. घरात नवरा, सासू आणि 3 असे 3 जण होते. मग तिने काय केलं, सासू सोबत छोट्या छोट्या कारणांवरून भांडण करायला सुरुवात केली. रोजच्या कटकटीला कटाळून मुलाने आपल्या आईला मोठ्या मुलाकडे पुण्याला पाठवलं. त्याला वाटलं आता घरात शांतता राहील. पण नवरीचा खरा डाव तर आता सुरू झाला होता. आई गेल्यावर ती पूर्णपणे घराचा ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात होती. काही दिवसांनी तिने मला आईची आठवण येत आहे असं म्हणून माहेरी जाण्याचा हट्ट धरला. तिने आईचा फोटो दाखवला तेव्हा नवरदेवाला तर धक्काच बसला. लग्नाच्या वेळी जी आई दाखवली होती तिचा फोटो वेगळा होता आणि आता जी आई दाखवती तिचा फोटो वेगळा आहे. नवरदेवाला संशय आला. त्याने विचारपूस केली तर तिने उडवाउडीचे उत्तर दिले आणि त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितले की तिची नजर सतत घरातल्या दागिने आणि कॅशवर असायची. जेव्हा त्याने तिला जाब विचारला तेव्हा तिने चक्क कबुली दिली की तुझ्या आधी माझे 8 लग्न झालेले आहेत आणि तू माझा 9वा नवरा आहेस. हे ऐकून त्या तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने पोलिसात जाण्याचं ठरवलं. दरम्यान त्या लुटेरी दुल्हनने घरातलं सोनं आणि कॅश पळवून ती निघून गेली. एवढंच नाही तर तिने जाता जाता आपल्या जुन्या लग्नाचे फोटो देखील तिथे ठेवून गेली आणि त्या नवऱ्याला अजून डिवचवलं. शेवटी हा तरुण बीडच्या पोलीस अधीक्षकाकडे गेला. पोलिसांनी तपास केला. त्या मुलीसह त्या एजंट दाम्पत्याला सुद्धा बेड्या ठोकल्या. तपासात समोर आलं की ही मुलगी 2023 पासून हा धंदा करत होती. ग्रामीण भागातल्या अशा मुलांना टार्गेट करायची ज्यांचं लग्न जमत नव्हतं. त्यांच्याकडून पैसे उकळायची, महिनाभर राहायची आणि संधी मिळताच दागिने घेऊन पळून जायची. मित्रांनो, ही घटना केवळ बीड पुरती मर्यादित नाही. याआधी नागपूर, दौंड आणि हरियाणातही असे प्रकार घडले आहेत. बीडमध्ये तर काही वेगळंच घडले. मध्ये तर एका केसमध्ये नवरी लग्नानंतर केवळ 3 तासात पळून गेली होती. म्हणूनच आमचं सांगणं आहे की लग्न जुळताना, म्हणूनच घरातील मोठे माणसे म्हणतात की लग्न जुळवताना घाई करू नका. सर्व विचारपूस करा. नवरी कशी आहे, तिचं बॅकग्राऊंड काय आहे, ती कुठल्या घराण्यातून आलेली याची चौकशी करणं फार महत्वाचं आहे. मुलीची आणि तिच्या कुटुंबियाची पूर्ण चौकशी केल्याशिवाय सुंदर दिसण्यावर किंवा पैशांच्या व्यवहारावर लग्न ठरवू नका. ही गोष्ट फक्त मुलीपुरतीच नाही तर मुलांनाही असंच आहे.